ऐक ना, मला काय वाटतं, आई आता बाहेर गेल्यात, त्यांना यायला खूप उशीर होणार आहे. आपण एक काम करूयात का? काय? ताराला घरी बोलूयात, तिची ओटी भरूयात. तिची पहिली संक्रांत आहे ना, ती आपल्याच घरी साजरी झाली पाहिजे. तिला पण बरं वाटेल. किती चांगली कल्पना आहे. त्यांना खरंच खूप बरं वाटेल आणि त्यांचा राग सुद्धा जाईल. हो, पण आईंना कळलं तर काय होईल याची भीती वाटते का खूप. मला नाही वाटत त्यांना कळेलच. पण कळलं तर काय ना, मला काही झालं तरी आईंना दुखवायचं नाहीये आणि त्यांचा निर्णय सुद्धा योग्यच असतो. त्यांना आपला प्लॅन कळला ना तर त्यांना राग येऊ शकतो. आपण तेव्हाचं तेव्हा बघूयात ना वहिनी. आणि तसंही आपण कुणी सांगितल्याशिवाय त्यांना कळणारच नाही. आता बघा, घरात कोण आहेत? तुम्ही, मी आणि बबलू दादा. आपण तिघंच आहोत. जर राजकुमार सर आले तर त्यांना आपण समजवूयात. शिवाय सोहम भाऊजी आणि तारा मॅडमचा तर प्रश्नच येत नाही. चालेल, पण तुला खात्री आहे ना काही होणार नाही याची? सगळं चांगलं होईल यावर विश्वास ठेवूयात आपण. बाकी विठुरायाची मर्जी. ठीक आहे, मग मी सोहमला सांगते ताराला घेऊनच ये. मी बबलू दादांना बोलवते, तुम्ही सोहम भाऊजींना फोन करा. आणि हो, त्यांना जेवायलाच बोलवा. मी त्यांच्यासाठी मस्तपैकी गुळाच्या पोळ्या करते. चालेल, मी आलेच कॉल लावून. मी पण येते. काय मग, शांत झाली का आमची मुलगी? मूड आता ठीक आहे ना? हो बाबा, तिचा मूड ठीक आहे आणि मेन म्हणजे मॅडमचा सगळा राग गेलाय आता. ग्रेट, गुड जॉब जावई बापू. थँक्यू. अरे हे बघ, तू अजिबात काळजी नको करूस. मॉमचा सुद्धा राग आज ना उद्या जाईल आणि तू परत घरी येशील. अरे ते जेव्हा होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत मी काय करू? इथेच अशीच बसून राहू का वाट बघत? मी आपल्या घरी असायला पाहिजे होते. माझी पहिली संक्रांत आहे, किती छान सेलिब्रेट झाली असती सोहम. हो तारा, मला सगळं कळतंय, पण काय ना, माझा पण नाईलाज आहे अगं. अमृता वहिनीचा फोन आहे. हा बोल अमृता वहिनी. हॅलो सोहम, तू ताराकडे पोचलास का? हो वहिनी, मी पोचलो. व्हेरी गुड. आता मी काय सांगते ना ते नीट ऐक. तू पटकन ताराला घेऊन आपल्या घरी ये. घरी? अमृता वहिनी काय बोलताय तुम्ही? ताराला मी घरी कसं आणणार? आणि मॉमला कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. वहिनी बोला, काय म्हणत होता तुम्ही? तारा, मी काय सांगते ते ऐक. आई काही वेळासाठी बाहेर गेल्यात, तोपर्यंत तू सोहम बरोबर पटकन घरी ये. आपण तुझी संक्रांत साजरी करूया आणि जेवायलाच ये. पण मग पप्पा एकटेच राहतील ना? अगं मग त्यांना पण घेऊन ये, पण प्लीज लवकर ये. ओके, थँक्यू सो मच वहिनी. झालं माझ्या मनासारखं. अमृता वहिनीने संक्रांत साजरी करायला बोलवलंय. बघ, झालं ना तुझ्या मनासारखं. तुझी पहिली संक्रांत तू सासरी साजरी करशील. ग्रेट. अरे सोम, तुला काय झालं? तू कुठच्या विचारात हरवलास? सोहम, तू खुश नाही आहेस का? अरे असं का बोलतेस? तुझ्या आनंदात माझा आनंद आहे, पण फक्त मी विचार करत होतो की मॉमला जर हे सगळं कळलं तर. अरे मॉम घरी यायच्या आधी आपण निघू तिथून. एवढा काय विचार करायचा आहे? चल तू, मी आवरते पटकन. ए थांब थांब थांब. एक गोष्ट लक्षात ठेव, मॉमला काळा रंग अजिबात आवडत नाही. सो प्लीज काळ्या रंगाची साडी नको नेसूस, बाकी कुठल्याही रंगाची नेस. तेवढं कळतं रे मला. थांब, मी आले आवरू. हुशार झाली. सोम, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तिचा आनंद बघतोयस ना? शेवटी तिच्या मनासारखं झालं हे महत्वाचं.